काल मित्रांनो आम्ही कोकणामध्ये भालावल गावामध्ये ज्या मित्राच्या घरी राहत होतो त्या साईडला 2-3 फणसाची झाडं होते. तर छोटे भावाने सकाळीच उठून ना एक फणस काढला. तर ते एका फणसामध्ये कम से कम 300 ते 350हून जास्त फणसाचे गरे निघाले. तर तुम्ही बघू शकता किती गरे आहेत. हे सर्व एक एक फणसाचे गरे आहेत. किती असते नाही बघा तुम्ही. हां जवळजवळ 300-350 असतात. 300-350 घरे आहेत ना. 300 ते 350 घरे आहेत एका फणसामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी सागर दर्वी. तर मित्रांनो आपला आजचा 5वा दिवस कोकणातला गोवा कोकणातला. तर आज आम्ही निघालो आहोत आंबोली वॉटरफॉलला. तर बघूया आज तिथून आंबोली वॉटरफॉल करून आपण मग रात्रीच खेळ चालेल, तुम्हाला माहिती असेल वाडा. तर तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. बघूया वाडा शूट वगैरे भेटतात का बघू तिकडे व्हिडिओ वगैरे. आणि काल गेलो होतो रांगणा वगैरे फॉर्टला. तर तिकडे धुकं वगैरे भरपूर होतात. तर काय शूट करायला भेटला नाही. तर मला परत जावं लागेल. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला आंबोली घाट हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासमान ठिकाण आहे. सुमारे 790 मीटर उंचीवर असलेले हे हिल स्टेशन कोकण किनारपट्टीच्या आधीचे शेवटचे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पर्जन्यवृष्टी होत असल्याने आंबोलीला महाराष्ट्राचे चेहरापुंजी असे संबोधले जाते. हिरवेगार पर्वत, धबधबे, धुके आणि समृद्ध जैवविविधता यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे मन मोहून टाकते. आंबोली घाटाचा इतिहास ब्रिटिशकालीन कालापर्यंत मागे जातो. हा परिसर वेंगुर्ला बेळगाव व्यापारी महामार्गाचा होता. 1880 या दशकात कर्नल वेस्ट्रोप यांनी आंबोलीचे पर्यटन दृष्टीने महत्त्व ओळखले आणि त्याचे हिल स्टेशन मध्ये रूपांतर केले. याशिवाय सावंत भोसले घराण्याने उन्हाळी विश्रांतीसाठी येथे काही वास्तू उभारल्या होत्या, ज्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. आंबोली हे जैवविविधतेने समृद्ध असून येथे 35हून अधिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 200हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, 150 फुलपाखरांचे प्रकार तसेच 45 पेक्षा जास्त सरपटणाऱ्या उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. विशेषतः मलाबार ग्लायडिंग बेडूक, दुर्मिळ आंबोली बुश बेडूक आणि मलाबार पीट वायपर साप हे इथल्या जंगलात पाहायला मिळतात. त्यामुळे वन्यजीवन प्रेमी आणि संशोधकांसाठी आंबोली घाट हे एक नंदनवन आहे. तू नको दिसू. चलो बरं तू. धुकाच दुकान जाम धुका आहे. ಎಲ್ಲ ಫ್ರೇಮ್ ಒಳಗೆ ಬರ್ಬೇಕು. ಎದುರಿಗೆ ಬರ್ರಿ ಬೇಕಿದ್ರೆ ವಿಶಾಲ ಎದುರಿಗೆ ಬಾ.
बघा मोठा माकूर आहे. याला आपल्या छोटे भावाने फणस दिला. मस्त वाडीमधून फणस काढला होता. तर हे बघा मस्त वेगळी फणसाचे गरे भारी. आता परत जाऊन देऊ जास्त देऊन टाक त्याला. हे बघा मस्त बसून खातो हा फणस. त्याला टाकून टाका 4-5 नंतर जाऊन दे. आपले जर आहेत ना. आणि हा मस्त बघा इथे धबधबा बघा तुम्ही बघू शकता. मस्त ड्रोन शूट वगैरे घेतलेला भारी आहे. व्ह्यू भारी आहे. मध्ये मध्ये धुका येतो त्याच्यामुळे काही व्ह्यू कॅप्चर करायला मिळत नाही आपल्याला. तर चल रे चल बाय बाय. अरे त्याला वाटलं तर आंबोली वॉटरचं तुम्ही शूट वगैरे बघितलं असेल. भारी एक नंबर आले आहेत. कारण की मस्त नाईस आपल्याला म्हणजे शूट मिळाले. तर आता आम्ही चालू आहे रात्रीचे खेळ वाडा आहे ना. तुम्हाला माहिती आहे रात्रीचे खेळ ज्याने बघितलं असेल त्याला माहिती असेल. तर आम्ही आता रात्रीचे खेळ वाडा तिकडे चालू आहे. आता आंबोली वॉटरफॉल आमचा झाला कंप्लीट. आणि शूट पण आपल्याला मिळाले तर पाहिजे तसे मिळाले. मित्रांनो आपली पुढची व्हिडिओ असणार आहे रात्रीच खेळ चालले. हा आहे तो अण्णा नाईकचा वाडा. तर ही व्हिडिओ पण बघायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो पर्यटकांना इथे आतमध्ये सक्त मनाई. रात्रीचे खेळ चाले वाडा आहे ना. हा इथे वाडा आहे भरलेली आहे. अण्णा नाईक आहे ना त्याच्या पाळण्यावर बसली. जिथे अण्णा नाईक बसायचे ना